आपण मिळवलेल्या माहितीनुसार भारतात लीन किंवा झुकलेले फक्त 2 मंदिर आहेत. एक आहे वाराणसीला आणि दुसरं जिथं आज आपण जाणार आहोत आणि त्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि तिथला परिसर. हे मंदिर आहे आजचं, त्याचं नाव आहे हुमा द लीनिंग टेम्पल ऑफ लॉर्ड शिवा. हे मंदिर संबलपूर शहराच्या दक्षिणेस 23 किलोमीटर अंतरावर आहे. पण आपण या मंदिरात सोनपूर या शहरापासून किंवा या ठिकाणापासून जात आहोत. इथून या मंदिरापर्यंतचं अंतर सुमारे 60 किलोमीटर आहे. आणि इथं आपण आपल्या स्वतःच्या वाहनानंच जाणार आहोत, कारण की या मंदिरापर्यंत डायरेक्ट जाण्यासाठी तुम्हाला नेहमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट बसेस वगैरे खूप कमी प्रमाणात भेटतील. मंदिराकडे जाणारा रस्ता म्हणजे जसा स्वर्ग सुखाचा आनंद देतोय. हिरवळ, जंगल आणि सुंदर डांबरी रस्ते या सर्वांमुळं मंदिराकडे जाणारा प्रवास आणखी सुखद होतो. संबलपूर सोनपूर या मुख्य रस्त्यापासून आता आपल्याला इथून मंदिराच्या दिशेनं टर्न घ्यावा लागेल. हा टर्न घेतल्यानंतर इथून मंदिर जवळपास 4 ते 5 किलोमीटर दूर आहे. आता आपण मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलोय. समोरचा टर्न झाल्यानंतर आपण डायरेक्ट मंदिरासमोर येतोय आणि इथं मंदिराची आपल्याला पार्किंग पाहायला मिळते. मोठं पार्किंगसाठी ग्राउंड उपलब्ध आहे. इथं लावायची आहे पार्किंग. हे आहे आपलं हुमा टेम्पल, जे की शिव किंवा महादेवाचं आहे. हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे, कारण हे मंदिर बाकी सगळ्यांपेक्षा थोडं वेगळं आहे. हे मंदिर जे आहे एका साईडला झुकलेलं आहे, म्हणजेच लीन आहे. म्हणूनच या मंदिराचं नाव द लीनिंग टेम्पल हे पडलं आहे. हे मंदिर संबलपूरचे 5वे राजे बालियार सिंग यांच्या शासनकाळात बांधलं आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला महानदी पाहायला भेटते. लोक मंदिरासोबतच नदीमध्ये अनेक आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला भेटतात, यासाठी पण येतात. हे मासे खूप अनोखे आहेत. लोकांनी टाकलेला प्रसाद किंवा दुसरे खाद्यपदार्थ देखील हे मासे खातात इथं. आणि जनरली पाहायला गेलं तर जिथं नदी आहे तिथं मासेमारी पण आलीच. पण या परिसरातील लोक या माशांना देवाप्रमाणे मानतात, म्हणून या परिसरात मासेमारी केली जात नाही. मंदिराबद्दल जर तुम्हाला आणखीन माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची आणखीन माहितीची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आता पाहूया मंदिराचा परिसर.
मंदिराच्या परिसरात खेळणी व प्रसादाची काही दुकानं पाहायला मिळतील तुम्हाला। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच व्हिडिओ आणखीन भविष्यात पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्र आणि परिवाराला पण हा व्हिडिओ पाहता यावा यासाठी हा व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर पण करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।